जर असेल तर तुम्ही गोळी घेतलीच पाहिजे. नाहीतर मग तुम्ही दवाखान्याची पायरी तर चढू नका. तुमच्या मनाला येईल तसं करा. बरं ठीक आहे म्हटलं. मग नंतर थोड्या दिवसांनी मग कसं थोडं-थोडं आजारी कधी तर पडायचं. शुगर कमी जास्त झाली की इथं किरकोळ दवाखान्यात पण आम्ही जायचो. मग गेल्यानंतर तिथले डॉक्टर काय म्हणायचे, हे वर्कआउट चालू होतं, पण त्यामुळं माझी शुगर कशी होती जेवल्यानंतर 250, 290, 300 च्या आसपास जायची. पण नंतर पूर्ण कमी झाली माझी. जेवायच्या आधीची 94 96 अशी राहायची, कमी राहायची आणि जेवल्यानंतर 130 म्हणजे पूर्ण मेंटेन झाली. त्यामुळं 1, 2, 3 महिने रेग्युलर चेक केलं. त्यावेळेला डॉक्टरांनी मला पण सांगितलं, की तुम्ही आता गोळी थोडी-थोडी कमी करा. परत अर्धी कमी केली आणि परत एक टाईमावर आणली आणि परत नंतर मला डॉक्टरांनी सांगितलं, की नाही खाल्ली तरी तुम्ही गोळी चालते. तेव्हापासून शुगरची गोळी माझी पूर्ण बंद आहे आणि मी खातच नाही गोळी आता. येस, येस. खूप आणि छान मॅडम. शरीराचं दुखणं कुठलंही असू दे. पहिलं मी डोकं दुखलं, अंग जरी दुखलं तर आम्ही मेडिकलमधनं गोळी आणून खायचं. पण जशी मी ह्या आरोग्य फॅमिलीत जॉइन झाले, तेव्हापासून मी कुठलीच गोळी खात नाही. डोकं दुखलं तर ते फ्रेश केलं गरम-गरम की माझं ते डोकं सुद्धा दुखायचं राहून जाते. कुठली वेळ आली की हां, आपल्याला वाटतंय की हे तर त्यावेळेला आपण फ्रेश घ्यायचं. त्यामुळं ते दुखणं पण त्यावेळेला राहत नाही आणि कायम फ्रेशनेसपणा असतो. दिवसभर सकाळी एकदा 5:00ला उठलं की संध्याकाळी झोपेपर्यंत कंटाळा हा जाणवतो. येस, खूप छान. पाहू शकता मॅडमनी सांगितलं, की एनर्जेटिक झालेले आहेत मॅडम. त्यांची बॉडी एनर्जी वाटत आहे. कारण मॅडमला जो शुगरचा त्रास होता, तो त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना जे टॅबलेट चालू होते 500 एमबीची